म्हणजे काय होतंय ठीक आहे. अहो साहेब, आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. शिवाजी महाराज आमचा दैवत आहे. तर 3 दिवस झाला शिवाजी महाराज पुतळ्याचं फुटवून का गुन्हा दाखल होत नाही? काय गुन्हा दाखल होत नाही? काल आम्ही निवेदन दिलं संयमाने. हा? शांत 2 दिवसाची भूमिका तुम्ही मागता. 2 दिवसाचा वेळ का लागतो? एखाद्यावर शासकीय प्रशासकावर दगडफेक झाली, तुमच्या गाड्या फुटल्या की गुन्हा 0 मिनिटात दाखल होतो. आणि आमच्या महाराजांचा पुतळा कोसळला तर तुम्ही गुन्हा दाखल करत नाही अजून. 8 महिने 22 दिवसात जर पुतळा फुटत असेल तर हा जिम्मेदार कोण? किती 45 मिनिटात ताशी 45 किलोमीटर वारं म्हणणार एकनाथ शिंदे. अहो तिथं झाडाचं पान पण पडलेलं नाही एकनाथराव, आणि तुम्ही आका पुतळा पडलाय म्हणताय. कोटीमध्ये रुपयाचा खर्च नरेंद्र मोदीचं बॅनर जागेवर राहतंय. नरेंद्र मोदीचं बॅनर जागेवर राहतंय आणि तिथं महाराजांचा आमच्या पुतळा फुटतंय. किती काम डुप्लिकेट म्हणायचं तुम्ही? हा, किती काम डुप्लिकेट आहे? तुमचं पण साहेब निंदनीय वाटतं की तुम्ही इतर घोषणा देऊ नका म्हणता. अहो, आम्ही आतंकवादी आहे, आम्ही गुन्हेगार आहेत. छत्रपतीच्या घोषणा देतो आम्ही. मग तुम्ही म्हणताय की छत्रपतीच्या घोषणा असं देणं बरोबर नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. अरे हे लबाड बोलणार एकनाथ शिंदेवर गुन्हा दाखल, सगळे कर्मचारी गुन्हा दाखल. कोण म्हणता करीत नाही? कोण म्हणता करीत नाही? काय बिझनेस बघा. निवेदन काल दिलं. पत्रक आम्हाला निवेदन द्या. हा विषय नाही आता आमचा. काल निवेदन दिले, आता गुन्हे दाखल करायचे. बोला बोला, 5 मिनिटं वाट बघतोय आम्ही. काय आहेत आपल्या? महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दुर्घटना घडली. पुतळा खाली पडला. हा पुतळा खाली पडून अद्याप 3 दिवस उलटले तर, परंतु अद्यापर्यंत गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. आम्ही परवा काल त्यांना रितसर स्वरूपाचं निवेदन पण दिलं किंवा आमच्या भावना दुखवल्या त्या आपण गुन्हा दाखल करून घ्यावा, परंतु ह्याने आम्हाला 2 दिवसाची वेळ दिली. जर ह्यांच्या गाडीची काच मी जर फोडली तर ह्यांनी माझ्यावर आता 353 गुन्हा दाखल करतात. म्हणजे ह्यांची काच महत्त्वाची आहे, पण माझ्या राजाचा पुतळा फुटलेला ह्यांना महत्त्वाचं नाही. त्याच्यामुळं आम्ही SP साहेबांना भेटण्याचा आग्रह केला होता. SP साहेबांनी भेटलो आम्ही. त्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी गुन्हा दाखल केला जातो. अहो SP साहेब ह्याच्या आधी पण बऱ्याच ठिकाणी घटना घडल्या त्या, तिथं जिथं भावना दुखवल्या त्या तिथं गुन्हे दाखल केले तर तसे आमच्या पण भावना दुखवल्या त्या, म्हणून आम्ही गुन्हा दाखल करा म्हणत होतो. पण ह्याने गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे. आणि त्यांनी आता सांगितलं तुम्ही आनंदनगर पोलीस स्टेशनला जावा, तिथे 1 तास वाट बघा, 1 तासात गुन्हा दाखल करायचं का नाही करायचं मी सांगतो. आम्ही 1 तासात गुन्हा दाखल करण्याचं वाट बघतोय. आम्ही 2:30 वाजेपर्यंत वाट बघतोय. जर 2:30 वाजेपर्यंत नाही ज्यांच्या हस्ते उद्घाटन झाले ते नरेंद्र मोदी, ज्याने 1 ताशी 45 किलोमीटर वाऱ्याचा वेग होता असे म्हणणारे, तिथं झाडाचं पान पडलं नाही एकनाथ नरेंद्र मोदी डिजिटल आहे असं राहिलं आहे, असे लबाड बोलणारे एकनाथ शिंदे जे गुन्हा दाखल करून घेत नाही ते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि जे PWDचे अधिकारी असतील ज्याच्याकडे हा पुतळा नियंत्रणाखाली दिलता त्यांच्यावर जर नाही अद्यापर्यंत गुन्हे सर काल निवेदन दिलं आणि बाबा त्यांना सांगितलं होतं की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराष्ट्राचं नाही तर अमेरिकेपर्यंत सुद्धा शिवाजी महाराजांचे पुतळे उभा केले तर त्यांचं सुद्धा आराध्य दैवत म्हणावं लागेल. पण ह्याने त्याच्या एवढं त्यांना गांभीर्य घेतलेलं नाही. जर ह्यांनी जर 1 तासापर्यंत जर आम्हाला नाही गुन्हे दाखल करायचे आदेश